धुळे जिल्ह्यात मोहाडी प्र डांगरी हे छोटं गाव. अन्य दिवसाप्रमाणे या गावातले लोक रात्री झोपले होते. वेळ मध्यरात्रीची होती. या गावात चीट पाखरूही नव्हतं. गाव शांत झोपलं होतं. पण या गावामधील स्मशानभूमीमधून मध्यरात्री अचानक ओरडण्याचा आवाज येत असल्यानं संपूर्ण गावकरी घाबरून गेले. स्मशानभूमीमधून हा विचित्र आवाज टिकू आल्यानं सगळे गावकरी या दिशेनं धावले. त्यांना समोर जे काही दृश्य दिसलं त्यानं सगळेच हादरून गेले. स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री नेमकं काय चाललं होतं की सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धुळे जिल्ह्यात मोहारी प्र डांगरी हे एक छोटं गाव आहे. गाव शांत झोपलं होतं. त्याचवेळी गावातील एका ठिकाणी काही जण जागे होते. हे एक भयंकर कृत्य करत होती. ती जागा होती गावातल्या स्मशानभूमीची. स्मशानभूमी शेजारी एका शेतकऱ्याचं घर आहे. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली व विचित्र आवाज ऐकू येत असल्याचं त्या गावकऱ्याच्या लक्षात आलं. तिथे एकापेक्षा जास्त लोक होते, त्यामुळे त्यानं बॅटरी घेऊन हे लोक कोण आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानं आपल्याकडची बॅटरी त्या लोकांच्या दिशेने रोखली. काळोखात अचानक प्रकाश आल्यानं तिथल्या लोकांनी पळ काढला. त्यानंतर सर्व गावकरी तिथं जमा झाले. ज्यावेळी त्यांनी स्मशानभूमीतलं चित्र पाहिलं त्यावेळी सर्वजण हादरून गेले. स्मशानभूमीत मान कापलेला बोकड आणि 2 महिलांचे फोटो ठेवले होते. शिवाय त्यांच्या बाजूलाच पाय बांधलेल्या 2 कोंबड्याही होत्या. शेकडो लिंब ठेवण्यात आली होती. त्याच्या भोवती कवड्याही होत्या. ही सर्व तयारी पूजेची होती. ज्या अघोरी पूजा केल्या जातात त्यासाठी लागणारं हे साहित्य होतं असं गावकरी सांगत आहेत. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अघोरी पूजा करण्यासाठी आलेले सोबत 4 चाकी घेऊन आले होते हेही समोर आले.